आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला होता। सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलू न देता पत्रकार परिषद आटोपती घेतली आणि त्यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती। आता रोहित पवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराचा एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो व दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो। एक बाब नक्की आहे की आम्ही निर्णय घेतल्यावर किंवा त्याच्या आधी कोण कुठे काय काय करत होतं, किती दादांच्यावरती प्रखर शहरी टीका करत होते, हे महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे, काही नवीन नाही। बारामतीमधलं दादांचं भाषण आहे की मी एकटा आहे, बारामतीकर माझ्यासोबत आहेत, हे बारामतीकरांसुद्धा दादांच्या भाषणात मी पाहिलं आहे। जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाली दादांची मिरवणूक हे पाहिले। आता काही जण बोलतात तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते, त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडेही माहिती होती। त्याच्यामुळे कोण काय बोलतोय याचं आज मला हे असण्याचं काही कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।